ओळखलत मला? मी सावित्रीबाई बोलते, सावित्री ज्योतिबा फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव हे माझं गाव. आणि आमचे आबा खंडोजी नेवासे पाटील. आम्हाला 4 भावंड आणि 4 भावंडांमध्ये आम्ही एकलंच बरं का मुलगी म्हणून. पेशवाईपासूनच आमच्या घरी पाटीलकी होती. आमचे आबा पाटीलकी करायचे. राबता येणारा जाणारा सगळं काही आमचे आबा बघायचे. आणि त्या सगळ्यांमध्ये आम्हाला लुडबुड करायची सवय होती बघा. आणि आमची मग माय म्हणायची, माझी साऊ एक दिवस मोठं नाव करील घराण्याचं. तेव्हा बाई आम्हाला लाजच वाटायची. असं करता करता बघा आमच्या मायनं आम्हाला, आम्ही 5-6 वर्षाचं होत नाही तर भाकऱ्या भाजायला शिकवलं. भाकऱ्या मी परकर पोलक्यामध्ये वावरणारी मी लुगडं घालून सगळ्या पाहुण्यांसमोर आले बघा. आमच्या मायनं तयारी करूनच घेतली होती. पाहुण्यांसमोर काय बोलावं काय नाही याची उजळणी झालीच होती. झालं, भीती वाटत होती. पाण्याचा कार्यक्रम झाला. माझघरात गेले, तिथे आवाज आला. आमचे सासरे बुवा म्हणाले, मुलगी नक्षत्राआणी हाय, कुंकू वाढवा तिचं कुंकू. आम्ही सुनबाई म्हणून तिचा स्वीकार करतो. झालं. 1848 मध्ये आमच्या विवाह नायगाव ह्या गावी थाटामाटात पार पडला. जणू काही स्वतःच्या घरचं कार्य असावं अशा सगळ्या गावातल्या व्यक्ती आमच्या घरी स्वतःच्या घरचं कार्य म्हणून आले. पण सांगू तुम्हाला, आमचा विवाह झाल्यानंतर आमच्या शेटजींच्या विवाहात खंड पडला. हो, आम्ही ज्योतिबांना प्रेमाने शेटजीच म्हणायचो. काय झालं, पेढीवरच्या कोणत्या बामण्यानं सांगावा केला की शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. कोणीही तुच्छ व्यक्ती, कमी दर्जाची नीच व्यक्ती शिक्षण घेणार नाही. धर्म बुडाला, धर्म बुडाला, धर्म बुडाला. आम्हाला काय करावं समजतच नव्हतं. अहो, आमच्या ज्योतिबांच्या हातातली पाटी पेन्सिल जाऊन त्यांच्या हातामध्ये कोयता आला. मळ्यामध्ये राबू लागली. काय करावं समजेना. पण आमच्या सगुणाबाई क्षीरसागर आत्याबाई मोठ्या हुशार कमिशनरकडे गेल्या आणि ज्योतिबांच्या शिक्षणाची परवानगी पुन्हा मागून आणली. आणि पुन्हा आमच्या ज्योतिबांचं शिक्षण, आमच्या शेटजींचं शिक्षण सुरू झालं. गुरुजी, जोशी गुरुजी, परांजपे ह्या ब्राह्मण मित्र येत असताना धर्म, परंपरा, रूढी, चालीरीती यावर चर्चा होत. आणि त्या काळी बघा ह्या सगळ्या चर्चांमध्ये ज्योतिबा मला सामावून घेत असत. आणि म्हणूनच की काय आमच्या जाणीवा जागृत आणि प्रगल्भ झाल्या होत्या. खरं सांगू तुम्हाला, ज्योतिबांशी विवाह होण्यापूर्वी मी सुद्धा तुमच्यासारखीच एक सामान्य स्त्री होते. परंतु ज्योतिबांशी विवाह गाठ पडल्यानंतर मी सुद्धा त्यांच्या विचारातील उदात्तता, मानवता, मार्मिकता ही माझ्या विचारांमध्ये मनोमन मी स्वीकारली. अहो, पण काय झालं, थॉमस पेन सारख्या तत्ववेत्त्यावर लिहावं एवढी विद्वत्ता आमच्या शेटजींमध्ये नक्कीच होती. पण झालं, एकदा गडबड झाली. काय झालं, कोणीतरी आमच्या शेटजींना पिंजऱ्यामधील बंदिस्त वाघाला डिवचावं तसं डिवचलं. जमिनीमधून तप्त लाव्हारस बाहेर पडावा तसे शेटजींचे तप्त शब्द बाहेर पडू लागले. हे जे शिक्षण घेत आहेत हे योग्य नाही. तुम्हाला शिक्षणाचा कुठलाही अधिकार नाही. ज्योतिबा खूप संतापले. धर्म, ज्योतिबा म्हणाले, हा धर्माच्या नावाखाली केवळ उच्छाद मांडला आहे, उच्छाद. आणि आम्ही नीच कुणबटले तुम्ही आम्हाला म्हणता. लग्नासारख्या वरातीमध्ये तुम्ही आम्हाला अपवित्र समजता. का म्हणून हे, का म्हणून आम्ही हे स्वीकारावं? हे मी चालू देणार नाही, नाही, नाही. झालं. आणखी म्हणाले ज्योतिबा, हे आमचा सामाजिक दर्जा ठरवणारे हे व्यक्ती कोण? कोणी दिला यांना अधिकार? या ब्राह्मणांना अधिकार कोणी
आम्हाला तर बाई समजेच ना की होतं काय, काय करावं. मी पाण्याचा गडू घेऊन ज्योतिबांजवळ गेले. ज्योतिबा पाणी प्यायले. ज्योतिबांना मी शांत केले. ज्योतिबा सांगू लागले, अगं साऊ, मी माझ्या मित्राच्या लग्नामध्ये त्याच्या निमंत्रणावरून बरं का, असंही नाही, माझ्या ब्राह्मण मित्रांनी मला लग्नामध्ये सामील होण्याकरिता निमंत्रण दिले होते आणि म्हणून मी गेलो. अगं त्या लग्नामध्ये मला वरातीच्या बाहेर काढून देण्यात आलं. हा केवढा घोर अपमान माझा. मी ही गोष्ट कधीही सहन करणार नाही. अगं माझी विल्हेवाट लावली. तेव्हा ज्योतिबांनी आपला मनोदय व्यक्त केला. विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले. आणि म्हणूनच एवढे अनर्थ झाले. आणि म्हणून म्हणते विद्यार्थी मैत्रिणींनो, मुलींनो, खूप शिका. विचार करा की आपल्याला काय करायचं आहे, चांगलं काय करायचं आहे. सावित्रीबाईंनी आपल्याला हा शिक्षणाचा वसा दिला आहे, तो आपल्या सगळ्यांना चालवायचा आहे. तो हा वारसा आपण सगळ्या मिळून काय करूया, चालवूया. धन्यवाद.